खरं तर गेल्या 20 दिवसामध्ये पवारसाहेबांनी 55 सभा घेतल्या आणि रोज फक्त 4 तास ते झोपायचे आणि या वयामध्ये एवढी दगदग करू नये असं अनेक लोकांचं मत होतं, पण पवारसाहेबांना कोण सांगणार. आणि त्यामुळे कुठंतरी एक्झर्शन झालं आणि एक्झर्शन झाल्यामुळे व्हायरल काही प्रमाणात घशाला इन्फेक्शन हे झालेलं आहे. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 2 दिवस कुठेतरी रेस्ट घ्यावी. ते ऐकत नाही आहेत, पण आम्ही विनंती केल्यानंतर 1 दिवसाची रेस्ट घ्यायला तयार झालेले आहेत. रेस्ट घेतली आहे, पण आता तब्येत तरी ठीक आहे. पण तब्येत ठीक असली तरी याच्यात पण त्यांचे फोन चालू आहे की कुठं काय चाललं आहे, कसं चाललं आहे. आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात नाही तर जिथं कुठं उमेदवार, जसं सातारा असेल, माढा असेल, जिथं कुठं काय आपल्या विचाराचे उमेदवार आहेत तिथं तिथं साहेब आत्तासुद्धा घरी बसून आजारी असताना अपडेट घेतात. हीच तर साहेबांची ताकद आहे. कालच्या सभेनंतर मडक्याचं राजकारण करत बारामतीत तापलं. तुम्ही जो आरोप केला त्यावरून जे अजितदादा गटाचे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की तो कलश होता, मडकं नव्हतं. रोहित पवारांनी सगळे आरोप खोटे गेले, दादांचा आणि त्या मडक्याचा काहीच संबंध नाही. काय नेमकं आहे? कारण ते आता तुमच्यावर ब्लेम करतात की तुम्ही खोटे आरोप केले. तिथं सामान्य जनतेला तुम्ही विचारा, सामान्य जनता काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे. अजितदादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतात हे काय जास्त महत्त्वाचं नाही. तुमची काल नक्कल केली अजितदादांनी. आता जेव्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आपण सगळ्यांनी तिथे बघितलेले आहे. आता मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही. मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो भावनिक होतो. आम्हाला हृदय तरी आहे. आम्ही पवारसाहेबांबरोबर या वयामध्ये आहोत, लोकांबरोबर विचाराबरोबर आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीला ते सुद्धा वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले, त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही. नाटक केलं काय हरकत नाही, पण आम्ही भावनिक ह्याच्यामुळेच झालो कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता. लोक तिथं भावनिक झाले होते. दादा नाटक करतात तो त्यांचा तिथं विषय आहे. तरी मी त्यावर जास्त बोलणार नाही. रविराज तावरे जो आहे ना त्या कार्यकर्त्याला आम्ही शोधून काढले. त्यांनी टीव्ही यांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडले, जो कलश होता विकासाचा कलश आहे तो फुटू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. तर रोहित दादाने जे आरोप केले ते त्यांच्या वैचारिक बुद्धीला मात्र त्यांचे खूप आरोप केले त्यांनी आता बोलताना. कसं बघता एखाद्या कार्यकर्ते तरी दादा काय बोलत? माझी वैचारिक लेवल ठरवण्याचा अधिकार फक्त सामान्य जनतेला आहे. मलिदा गँगला लाभार्थ्यांना नाही. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तो अधिकार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम स्वाभिमानी लोकांना आहे. जे विकलेले आहेत, जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना तो अधिकार नाही. एवढंच मला या ठिकाणी बोलावं लागेल. धनंजय मुंडेंनी या आचारसंहितेच्या काळात ज्या पद्धतीचे आश्वासनं देऊ शकत नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिले शेतकऱ्यांना काय प्रतिक्रिया? मला असं कळालं की त्यांनी सोयाबीनला 5,000 भाव देऊ असं सांगितलं. एक तर आश्वासन इलेक्शनच्या काळामध्ये द्यायचं नसतं, त्यामुळे नक्कीच त्यांना तिथं योग्य अशी नोटीस त्या उमेदवाराकडनं त्या लोकांकडनं जाईल. पण महत्त्वाचं काय, आश्वासन देत असताना सुद्धा 5,000चं आश्वासन दिलं आहे. लोकांची अपेक्षा 7-8 हजाराच्या पुढे आहे. म्हणजे यांना खरंच शेतकऱ्याला काय परवडतं, किती परवडतं हे सुद्धा धनंजय मुंडेंना जे कृषी मंत्री आहेत त्यांना माहीत नाही. आणि 4 महिने जेव्हा शेतकरी अडचणीत होते तेव्हा धनंजय मुंडे होते कुठं असा लोकांना प्रश्न आहे. आणि आज जाऊन तुम्ही आश्वासन काय देतात तर 5,000. 2014 पूर्वी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाच रेट 6,000च्या पुढे होते. आता तुम्ही आश्वासन 5,000. म्हणजे कुठंतरी लोकांची परिस्थिती काय, लोकांची अडचण काय आणि एसीत बसून निर्णय घेणारे जे नेते त्यांना काय वाटतं याच्यामध्ये तफावत आहे कुठेतरी ते जाणवतं. घायवळ मुळशीत फिरताना त्यानंतर या सगळ्या गुंडांचा वापर होतोय अजित पवारांकडून. आम्हाला या सगळ्या रोहिदास चोरगे, त्याच्याचबरोबर बाळू चौधरी, काय घायवळ, मारणे असे काही लोक आहेत जे स्वतः घड्याळाचा गमछा घालून रॅली काढतायत, लोकांना फोन करतात, लोकांना बोलत आहेत. मी जेव्हा हा मुद्दा 20 दिवसापूर्वी मांडला तेव्हा अनेक लोक म्हणाले की ह्याचा पुरावे काय. आता पुरावे आलेत. आता म्हणजे गुंडच जर अजितदादांचा प्रचार तिथे करत असतील म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार
हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही. आलं तर गुंडांचंच येईल. गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा, आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचं आहे का या गुंडांचं सरकार आणायचं आहे. आज जर गुंडच प्रचार भाजपचा आणि भाजपच्या मित्र पक्षाचा करत असतील त्याचा अर्थ गुंडांना वरदहस्त आज सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे. उद्या जाऊन हेच गुंडा यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील. आपल्या मुली आहेत, आपल्या पत्नी आहेत, आपले आई वडील आहेत. ते ह्या लोकांना जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने दबाव दिला तर हा दबाव आपल्याला पसंती पडणार आहे का, हा विचार आज कुठेतरी लोकांनी केला पाहिजे. दादा, काल सांगता सभा झाल्या, तुमची झाली, तिकडची झाली, तुम्हाला भावना अनावर झाल्या, तुम्हाला डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी नक्कलही केली. तुम्हाला यातून बारामतीकर नक्की कोणाला साथ देतील, बारामतीकरांचं काय असेसमेंट असेल, तुम्हाला काय वाटतं? कारण की नक्कल करणं किंवा हे आत्तापर्यंत कुठल्या जनतेने स्वीकारलेलं नाही. त्यामुळे तुमचं असेसमेंट काय, तुमचं रिडिंग काय आहे? बारामतीकरांचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल का? काल जे कुठलं भाषण होतं ते एक बारामतीकर म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणून ते तुम्ही केलं. मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो. मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव होईल, मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही. उलट जे काही व्हिडिओ अजितदादांच्या कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले नाही तर त्याच्यात जे वक्तव्य आले, पवारसाहेबांचं वय काढलं, ही शेवटची त्यांची निवडणूक असेल, अजितदादा स्वतः तिथं बोलले, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे, भावना आहे, असा मी तिथं भावनिक झालो. त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता. पण माणूस असल्यानंतर कधी ना कधी तर भावनिक होतो. काल मी भावनिक माणूस म्हणून तिथं झालो. 2 दिवसांपूर्वी कोकणात नारायण राणेंच्या सभेसाठी स्वतः राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी अनेक वेळा भाजप असेल किंवा नारायण राणे असेल यांना थेट टीका देखील केली होती. त्यांच्याच मंचावर जाऊन त्यांच्या प्रचारार्थ ही सभा घ्यायला लागते. काय नेमकी तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंचा नेमका समझोता काय असेल किंवा त्यांच्या भूमिकेवर तुम्ही कसं बघता? नाही, राज ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने जर ते भाजपला पाठिंबा देत असतील आणि जो दिला आहे, मला असं वाटलं की त्यांच्या कुठेतरी 100 सभा होतील, 50 सभा होतील. पण पहिली सभा ही कोकणात तिथं झाली. मला माहीत नाही त्यांना मुंबईसाठी रिझर्वमध्ये ठेवलं आहे का, म्हणजे शेवट मुंबईमध्ये त्यांच्या सभा वाढतील का. पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नंतर हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये असंही वाटत असेल की 2019ला जी भाषणं त्यांनी भाजपच्या आणि मोदी साहेबांच्या विरोधात केली ती जास्त योग्य होती. आणि आज कुठली तरी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असावं आणि त्यामुळे त्यांनी कुठेतरी भाजपला पाठिंबा तिथं दिलेला आहे. पण देत असताना मन त्यांचं वेगळं बोलते, पण कृती त्यांची वेगळी असल्यामुळे कुठेतरी कोऑर्डिनेशन तिथं होत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात ते बोलले तिथं जाऊन त्यांना तिथं भाषण करावं लागतं. आणि लावरे व्हिडिओ हे जे 2019ला प्रसिद्ध झालं होतं, आज तशा पद्धतीचे व्हिडिओ हे त्यांना दुर्दैवाने दाखवता येत नाही. आणि जर चुकून ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग विरोधात असणारी लोक राज ठाकरे साहेबांचेच व्हिडिओ लावरे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतील अशी आजची परिस्थिती आहे. असं दुटप्पी भूमिका, आधी वेगळी आणि आत्ता वेगळी, ही लोकांना कधीही पटत नाही. दादा, एक फक्त थोडं स्पष्टीकरण पुन्हा हवं होतं याच्यासाठी, कारण काल पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे, तब्येत बिघडली, ढासळली अशा बातम्या आल्या. थोडंसं चिंतेचं वातावरण. काय नेमकी माहिती आहे? तुम्ही परिवारातले सदस्य म्हणून तुमचं काय बोलणं झालं का? काय अपडेट? डॉक्टरांशी बोलल्यानंतर व्हायरल आहे असं कळतं, म्हणजे कणकणी आहे. आणि कणकणी येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस. 20 दिवसामध्ये दररोज ते जास्तीत जास्त 4 तास झोपलेले आहेत. दिवसाला 3 सभा, 20-25 बैठका आणि खूप मोठ्या प्रमाणात ते प्रवास करत आहेत. आणि त्यामुळे एक्झर्शन झालं आणि त्यात त्यांची तब्येत ही थोडीशी खालावलेली आहे. आत्ता ती बरी आहे, बरी म्हणजे खूप चांगली अशी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक लढवय्या नेता कसा असतो अशा पद्धतीने ते सर्वीकडे फोन करून अपडेट घेतात की काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे, त्यांचा आवाज बसलेला आहे. आणि मग तरी आम्ही अपेक्षा करतो की आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत होईल. पण आता तरी ती थोडीशी नरमलेली आहे असं कुठे जाणवतं. अभिजित पाटलांचा जो प्रवेश आहे तो तुम्ही
गेम करून त्यांना केला, ते भावनिक आहेत, चुकून इच्छा नसताना त्यांना तुम्ही अभिषेक पाटलांना घेतले होता असा आरोप निंबाळकरांनी केला आहे. एक प्रश्न. आणि त्याच सगळ्यात बोलताना फडणवीसांनी पवारांना टार्गेट केलं, शरद पवारांना विशेषतः, की माड्याच्या पाण्याबद्दल पवार खोटे बोलले होते आणि तुम्ही आश्वासन दिलं तर पाणी आणलं. पहिला रणजित निंबाळकरांचा काय विषय? अभिषेक पाटलांना इच्छा नसताना तुम्ही पक्षप्रवेश करून घेतला होता असं त्यांनी आरोप केला. त्यांच्या मनात नव्हतं, भावनिक होते तुम्ही. स्वतः रणजित निंबाळकरांनी का रणजित मोहिते आता दोन प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. एक विषय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीतरी वेळा खोटं बोललेलं आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोललेलं आहे. त्याच्याचबरोबर इतरही महत्त्वपूर्ण जे प्रोजेक्ट आहेत या महाराष्ट्रामध्ये जे येणार होते, जे गुजरातला गेले, त्याच्याबद्दल ते खोटं बोललेलं आहे. अजितदादांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज काय बोलतात याला लोकच किंमत देत नाहीत आणि लोकच म्हणतात की ही व्यक्ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माड्यात जाऊन ते काय बोलले याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे वेळ न घालवता काय या महाराष्ट्राचं भविष्य याच्याकडे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, जे अभिजित पाटलांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्यावर प्रेशर आणलं होतं. त्यांचा जो कोऑपरेटिव्ह कारखाना आहे त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे ती सीज केली गेली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाला तिथे नोटिसेस गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दबाव अभिजित पाटलांवर टाकला. काही लोक दबाव सहन करू शकतात आमच्यासारखे, काही लोक करू शकत नाही. अभिजित पाटलांना तो दबाव तो सहन झाला नाही आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार त्यांनी कदाचित केला असावा. म्हणले असते लोकसभा जाऊया आणि लोकसभा झाल्यानंतर आपण नंतर याचं स्पष्टीकरण देऊ द्या. त्यामुळे ह्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मित्रपक्षाकडनं गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण आज ते कदाचित प्रवेश केला असेल, उद्या भाजपबरोबर ते राहतीलच असं नाही. दादा, रोहित कुंभल जे आहे त्याने आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस यांना अटकेची कारवाई करणार होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्याचबरोबर एका IPS अधिकाऱ्यांचे इथे नाव घेत आहेत, पत्रकारांचं नाव घेत आहेत. हे सगळे मिळून जे आहेत ते फडणवीस यांच्यावरती अटकेची कारवाई तुमची सत्ता असताना करणार होती असा आरोप आहे. मला असं वाटतं की त्यांनी अजून नाव नाही सांगितलं, ते सांगणार आहे. तो जेव्हा स्फोट होईल तो स्फोट काय आहे, काय लेवलचा आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला कॉमेंट करतो. दादा, रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का? कारण हे सगळं बोलत असताना गुंड अमोल मिटकरी म्हणतात की तुम्ही गुंड आहे, नौटंकी आहे, नाटकं करतात. रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का होते? सारखं तुमच्यावर का टीका केली जाते? एखादा समजूतदार कर्तृत्वान अशा एखाद्या नेत्याने ज्याचे विचार प्रगल्भ आहे जर माझ्यावर अशा पद्धतीने टीका केली तर त्याच्यावर मी कदाचित उत्तर देईन. आता उद्याचं नियोजन कसं असणार आहे? तुम्ही मतदान कुठं करणार आहे आणि घरातले सोबत आहात? मी बारामती तालुक्यामध्ये जाऊन पिंपरी या गावामध्ये सकाळी 7 वाजता मतदान करणार आहे आणि 7 वाजता मतदान केल्यानंतर जे 2400 बूथ आहेत टोटल त्याचं एक अपडेट तिथं असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बसून फोनवर असेल नाहीतर ज्या ज्या पद्धतीने मला करता येईल, जे कुणी तिथले कार्यकर्ते आहेत, बूथ कार्यकर्ते यांच्याबरोबर मी फोनवर संपर्कात राहील आणि ते अपडेट तिथं घेईल. कोणाला कुठं अडचण येते का? गुंड तर फिरतातच आहेत आणि मग गुंड जर फिरत असते ते कुठं फिरत आहेत, ते कुठं दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, सेन्सिटिव्ह बूथ कुठले आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करून तिथं लक्ष दिलं जाईल. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल सर्वच बूथचा अभ्यास करून तिथं लोकांना पाठिंबा हा नक्कीच देत राहील. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार आहे, तसं मुंबईत असायचं. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार आहे. एरवी मुंबईत असायचं. लेकीसाठी हे मत किती महत्त्वाचं वाटतं शरद पवारांचं? महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे आणि पवारसाहेब तिथं स्वतः जाऊन जर मतदान करणार असतील तर ते करतात नेहमी. त्यामुळे तिथे मला असं वाटतं की ते फक्त सुप्रियाताईंसाठी मत नसून एका विचाराचं मत आहे आणि तो एक संदेश आहे बारामतीकरांना अख्ख्या महाराष्ट्राला. कितीही आजारी असलं तरी मतदान करणं हे महत्त्वाचं आहे. योग्य व्यक्तीला करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांना मी आव्हान करतो की उद्या जिथं कुठं मतदान आहे योग्य व्यक्तीलाच करावं आणि हे जे काही दबाव तंत्र सुरू आहे तर जो काही पैशाचा वापर हा महायुतीकडनं केला जातो असं आम्हाला जे समजतं त्या पैशाचं काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. पण महत्त्वाचं काय, योग्य व्यक्तीलाच मतदान करा. कारण पैसे आणि जे काही मदत नाही तर जे काही तुम्हाला आमिष दाखवले जातात ते 5 दिवसाचे असतात.
पण जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे विचार आणि व्यक्ती बघूनच मतदान करावं अशी विनंती इथं आम्ही सर्वजण करतो. घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती वाद समोर आलेले आहेत. महाविकास आघाडीचे जे उमेदवार संजय दिना पाटील आहेत त्यांचे पॅम्पलेट्स वाटायला एका सोसायटीने थेट मज्जाव घातलाय का, तर तिथे असा आरोप देखील होतोय. गुजराती असल्यामुळे पूर्ण भाग असल्यामुळे तिथे त्यांचे पॅम्पलेट्स वाटू नये असा प्रकार आता निवडणुकीच्या समोर आला. काय आहे, गुजरातमध्ये असणाऱ्या नेत्यांना पण फार मोठा कॉन्फिडन्स झाला आहे की बाबांनो, महाराष्ट्राचे हक्काचे प्रोजेक्ट काही न करता फक्त दिल्लीवरनं आदेश आला तर लगेचच ते महाराष्ट्रातून गुजरातला जातात. तो जो अहंकार आणि तो घमंड तो कुठंतरी काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा गेलेला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय. आता प्रोजेक्ट तर नेले, आता ब्रोशर कुठलं वाटायचं, ते मराठीत आहे का गुजरातीत आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, हे सुद्धा ते सोसायटीचे जर लोक ठरवायला लागले म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. अहो, ब्रोशर सोडा, एका गुजराती कंपनीने मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे. मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा नाही तर मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी जागा ही मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल. पण याच्यात चांगले गुजराती लोक सुद्धा आहेत आणि जे गुजराती लोक महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत ते सुद्धा मराठी माणसं आहेत. पण भेदभाव करणारे लोक जर असतील तर त्यांना कुठेही सोडलं नाही पाहिजे आणि संविधानिक पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237162262, 942352547 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.